निवडणूक आहे, पहिल्यांदाच ही निवडणूक आहे, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर या निवडणुका 2014ला व्हायला पाहिजे होत्या. शहर पत्र विक्रेता निवडणूक कायदा जो राबवायचा होता तो राबवला गेला नाही. त्याच्यासाठी परत संघर्ष कोर्टाकडे करावा लागला. न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासनाला या निवडणुका घेण्यास भाग पडले. मी प्रशासनाचे आभार मानतो, न्यायालयाचे प्रथम आभार मानतो तर त्यांनी अशा प्रकारे निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. सर्व पथविक्रेते, फेरीवाले, भाजीवाले, फळवाले यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आनंदित आहेत की या निवडणुका होत्या. कारण फेरीवाल्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी TBCला आहे. टाऊन बिल्डिंग कमिटी शहर पथविक्रेता समितीला आहे आणि त्याच्या 8 सदस्यांसाठी निवडणुका होत आहेत. तर आमच्या भीमशक्ती शिवशक्ती पथविक्रेता विकास पॅनलचे 5 उमेदवार त्यापैकी बिनविरोध झालेले आहेत. 3 उमेदवारांसाठी निवडणुका होत आहेत. 2 खुले पुरुष आणि 1 खुला महिला या पदासाठी निवडणुका होत आहेत आणि मी स्वतः त्यात उमेदवार आहे. माझ्यासोबत नाना पाटील आहेत, दर्शनाताई गायकवाड आहेत आणि मी उमेदवार नसून आमच्या माध्यमातून सर्व फेरीवाले, सर्व पथविक्रेते हेच उमेदवार आहेत आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे. लोकांना खूप अपेक्षा आहेत. निवडून गेल्यानंतर त्यांना परवाने मिळवण्यासाठी आम्हाला बरेचसे प्रयत्न करायचे, त्यांना जागा मिळवून द्यायच्या. शहराचा जो सर्वात महत्त्वाचा गर्दीचा जो ठिकाण आहे तिथून नागरिकांची गैरसोय कशी टाळता येईल, नागरिकांना गर्दीतनं कशी मुक्तता मिळेल यासाठी सर्वात पहिले आम्ही प्रयत्न करणार आहेत. आणि जे पथविक्रेते आहेत, जुने भाजी मार्केट आहेत, इतर ठिकाणी व्यवसाय करणारे जे गोरगरीब आहेत त्यांचं पुनर्वसन करून त्यांच्या उपजीविकेची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील राहतो. फेरीवाला हटाव ही भूमिका प्रशासनाने घेतली आहे, यावरती आपण उमेदवार म्हणून कशा प्रकारे पाहता? बेकायदेशीर आहे. फेरीवाला शब्दच बेकायदेशीर आहे. कायद्यामध्ये पथविक्रेता हा शब्द आहे. रस्त्यावरती विक्रेता जो बसतो त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याला जगण्याचा अधिकार आहे. म्हणून शासनाने पथविक्रेता हा शब्द दिलेला आहे. आपल्याला माहिती नसेल, फेरीवाला जर हटवला तर याचा परिणाम संपूर्ण देशातील शेतकऱ्यांवर होतो. कारण शेतमाल हा मॉलमध्ये विकला जात नाही. शेतमाल हा रस्त्यावरतीच विकला जातो. ही भारताची परंपरा आहे. त्यामुळे जर पथविक्रेता रस्त्यावरती जर टिकला तर देशातला शेतकरी टिकेल, नाहीतर शेतकरी देशोधडीला लागेल. त्याचबरोबर सर्वसामान्य